सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची येत्या 12 डिसेंबर रोजी 113व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने वयस्करांच्या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून सकाळी 7 वाजता सुरू होणारी ही स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन तिथे स्पर्धेचा समारोप होईल। विजेत्या स्पर्धकांना प्रथम 3000 रुपये, द्वितीय 2000 रुपये, तृतीय 1000 रुपये तर उत्तेजनार्थ 500 रुपयांची रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत। तरी जास्तीत जास्त वयस्क नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेश गजभारे व संरक्षण सचिव आनंद जोंधळे यांनी केले आहे। मी आनंद प्रभाकरराव जोंधळे, सेवानिवृत्त PSI, भारतीय बौद्ध महासभा संरक्षण सचिव, समता सैनिक दल, जिल्हा नांदेड। मी एक असं आवाहन करतो की दिनांक 12/12/2025 रोजी डिसेंबर या महिन्यामध्ये येणाऱ्या 12 तारखेला सिनियर सिटीजन वयस्कर लोकांची स्पर्धा ITI महात्मा फुले पुतळ्यापासून तर आंबेडकर पुतळ्यापर्यंत पायी चालण्याची स्पर्धा आमच्याकडून ठेवण्यात आलेली आहे। मी सर्व सिनियर सिटीजन जे सहभाग होतील, जे प्रवेश घेतील त्या सर्वांना मी भारतीय बौद्ध महासभा आमच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं यामध्ये प्रवेश घेऊन या ठिकाणी यावे अशी मी सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। सर्वांना जय भीम करतो। मी सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष, समता सैनिक दलाचा जनरल मेजर। आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही वयस्कर लोकांच्या चालण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। ही स्पर्धा 12/12/2025 या रोजी सकाळी ठीक 7 वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून ही स्पर्धा चालू होणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये जे वयस्कर आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यातले, ते 60 वर्षाच्या वरचे यांच्यासाठी ह्या स्पर्धा आयोजित करणे। स्पर्धा ठेवण्याचा मागचा एक उद्देश आहे की बाबा आम्ही आपली प्रकृती चांगली असते पण आपल्या वरिष्ठांची सुद्धा प्रकृती चांगली राहिली पाहिजे। ह्या उद्देशानं आपण ह्या ठिकाणी या स्पर्धा जवळपास आम्ही 2008 पासून घेत आहोत। ते गेल्या 2 वर्षामध्ये जवळपास 20 आणि 21मध्ये 21-22मध्ये ह्या स्पर्धा आम्ही स्थगित केल्या आहेत, कारण कोविड आणि लॉकडाऊनचा या ठिकाणी कार्यक्रम होता, त्यामुळे ह्या स्पर्धा 2-3 वर्षामध्ये रद्द केल्या होत्या। आता ही स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या ठिकाणी ह्या वर्षी घेत आहोत। तरी मी नांदेडमधल्या सर्व माझ्या वयस्कर नागरिकांना विनंती करतो की तो कोणत्याही जातीचा असो, याच्यामध्ये जातपात नाही, याच्यामध्ये ह्या स्पर्धेमध्ये फक्त माणुसकीच्या या नात्यानं ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। आणि ह्या स्पर्धेमध्ये नांदेडमधल्या वयस्कर लोकांनी भाग घेतला पाहिजे असे आपल्या सर्वांनी मी ह्या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। बक्षिसाचं काय स्वरूप आहे? बक्षीस हे आम्ही जवळपास जो प्रथम येईल त्याला 3000 रुपये आहेत, आणि दुसरा नंबर येईल त्याला 2000 रुपये आहेत, आणि तिसऱ्या नंबरला 1000 रुपये आहेत। आणि ह्या कार्यक्रमाला जवळपास नांदेड जिल्ह्यामधील चांगले नामवंत त्या ठिकाणी आमचे पूजनीय भंते शीलरत्न असतील, आमचे पूजनीय भंते पय्याबोधी असतील, आमचे डॉक्टर तज्ज्ञ जे डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे आहेत, डॉक्टर आमचे सुयश शिंदे साहेब आहेत, आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदी आमचे गणपतरावजी गायकवाड साहेब आहेत। बरेच असे ह्या ठिकाणी आमच्या मनीष कांबळे म्हणून आहेत, आमचे आंबेडकर नगरचे सामाजिक कार्यकर्ते, ते सुद्धा ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। आणि ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खूप चांगली होणार आहे। आणि जोपर्यंत आपण या स्पर्धेत येणार नाही तोपर्यंत स्पर्धा चांगली कशी होईल म्हणून मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो माझ्या वरिष्ठांना की आपण नांदेडमधले कुठलंही राहू, पण 12 तारखेला सकाळी ठीक 7 वाजता महात्मा फुले पुतळ्याजवळ यायचं। आपलं फक्त वयाचा दाखला, म्हणजे जेणेकरून आधार कार्ड, वयाचा दाखला कोणताही घेऊन या। याची फीस फक्त आम्ही नॉर्मली 20 रुपये ठेवलेली आहे करिता मी आपल्या सर्वांना पुन्हा आवाहन करतो। आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण जास्तीत जास्त यावं अशी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपल्याला जाहीर आवाहन करतो। जय भीम, जय बुद्ध।